आता वळ संजय राऊतांच्या वक्तव्याकडे नटीला नटी नाही म्हणणार तर काय म्हणणार, ती डान्सर आहे असा पुनरुच्चार खासदार संजय राऊतांनी केलाय। गणपत पवारांना आम्ही प्रेमानं नाचा म्हणतोय असे राऊत म्हणाले। सांगलीत संजय राऊत आणि जयंत पाटलांची भेट घेतली। यावेळी जयंत पाटलांशी चर्चा करताना त्यांनी राणांबाबत केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केलाय। मी तिला बोलते ती नटी आहे, आता नटीला नटी नाव बोलायचं काय? आता मला इंग्लिश शब्द येत नाही, ऍक्ट्रेस नाचा नाची शब्द मराठीत हो, ती डान्सर आहे, डान्सर दुसरं काय पण मराठीत वापरलो। आता आमचे गणपत पाटील, त्याला आपण प्रेमाने नाचेच भरे व्हिडिओवर सारखं ते डान्स येतात। दरम्यान खासदार संजय राऊतांनी नवनीत राणांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता महायुतीचे नेते आक्रमक झाले। नवनीत राणांसारख्या एका स्त्रीचा अपमान करून महाराष्ट्र धर्मद्रोही झाला असा हल्लाबोल भाजपच्या नेत्या चित्रा वाघेंनी केलाय। तर बाळासाहेब असते तर संजय राऊतांना जोड्याने हाणलं असतं अशी घणाघाती टीका शिंदे सेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली। अमरावतीत घेतलेल्या प्रचार सभेत संजय राऊत यांनी नवनीत राणांचा उल्लेख नाची असा केला होता। त्यावर आता सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे गप्प का असा सवाल ही ज्योती वाघमारे यांनी केला। नमस्कार। सर्वज्ञानी संजय राऊत, स्त्री सन्मान करणं हा खरा महाराष्ट्राचा धर्म आहे। पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीमध्ये जाऊन हिंदुत्व द्वेषी झालात, हिंदुत्व द्रोही झालात, तसेच नवनीत राणासारख्या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात याचा पुरावा तुम्ही आज दिलाय। संजय राऊतांनी काल नवनीत राणाच्या संदर्भात जी काही खालच्या पद्धतीची भाषा वापरलेली आहे ना, जर बाळासाहेब ठाकरे जिवंत असते ना तर या राऊताला जोड्याने हाणलं असतं, पायतानाने हाणलं असतं। संजय राऊतांना नवनीत राणांवरील टीका आता भोवण्याची शक्यता आहे, कारण युवा स्वाभिमानी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आहे। संजय राऊतांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। संजय राऊतांनी नवनीत राणांचा उल्लेख नाची, डान्सर आणि बबली असा केला होता। या विरोधात आता युवा स्वाभिमान पक्ष आक्रमक झाला। आता संजय राऊतांना नवनीत राणांवरील टीका होणार आहे। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान पक्ष जो राणांचा पक्ष आहे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली।